हॅपी बर्थडे टू यू. हॅपी आज माझ्या जन्मदिवशी मी आलेली आहे माझ्या आजोळला म्हणजे मामाच्या गावाला, जिथे माझा जन्म झाला. तर ही भूमी आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी, जिथे ज्ञानेश्वरी हा पवित्र ग्रंथ या पैस खांबाला टेकून लिहिला 1212 मध्ये. तर ही भूमी आहे नेवाशीची. हा दूध पिऊन बसले का? वा 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 मस्त झालं मस्त. वा 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 वय तुमची प्रगती पाहून आम्हाला आनंद होतो. मग काय तुला काहीतरी विषय पाहिजे ना. वेगवेगळे कुठाने करतो ते. वय चला चला भाऊरायाच्या मळ्यात काय चालू आहे आता. वय चला भाऊरायाच्या मळ्यात आता काय चालू आहे नवीन. कंटेन कंटेन साठी भाऊरायाने 50,000 घातले. वा मस्त आहे का नाही. असो का सगळ्यात पुढे राजाळे पाटलाला सवय लागलेली. हा बैल म्हणजे ते पण आहे का. रक्षाबंधनला चौघी बहिणी येणार आहे आम्ही आता इथं. 8 दिवस हालत नाही आता. एवढाच भारी लुक आलाय पण मस्त. ए पार्टी घ्यायची राहिली ना. पाटली कडून पार्टी घ्यायची राहिली बर्थडेची. होऊन गेलेल्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आहे का नाही. तिच्यानंतर मी 3 दिवसांनी जन्मलेली तिच्या लक्षात आहे का नाही. तर मैत्रिणींनो मस्त झालाय लुक आला का नाही घराला. आता चाललोय आम्ही जरा बाहेर. आता स्वातीचा बर्थडे झाला 3 तारखेला. माझा उद्या आहे. मग तुझ्या लक्षात नाही का. चालन मग कोणत्या हॉटेलला द्यायची पार्टी. माझा 62वा वाढदिवस आहे. मग अरे बापरे आता म्हणजे काय केला होता. तर मैत्रिणींनो आम्ही एकत्र आलो म्हणजे कुठंतरी जायची आमची आयडिया असते. तर आम्ही आज आहे ना आलेलो आहोत नेवाशाला. तर भाचीचं बाळ पाहायचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायचंय. पावन गणपतीचं दर्शन घ्यायचंय. तर सगळ्यात अगोदर आम्ही आलेलो आहोत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शनाला. तर नेवासे हे आमच्या मामाचं गाव आहे. लहानपणापासून ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात आम्ही आलेलो आहोत. संत ज्ञानेश्वर यांचा जन्म इसवी सन 1275 मध्ये श्रावण वद्य अष्टमी या दिवशी अपेगाव छत्रपती संभाजीनगर जिल्हा येथे झाला. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो आज आलेलो आहोत नेवाशेला ज्ञानेश्वर माऊलींच्या पैस खांबाच्या दर्शनाला. तर जिथं माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली तर हे मंदिर आहे पहा. तर इथं ज्ञानेश्वर माऊलींनी पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी हा पवित्र ग्रंथ लिहिलेला आहे. तर नेवासे हे आमच्या मामाचं गाव आहे आणि आम्ही आज आलो होतो इथं. तर मग आता दर्शन घेऊया पैस खांबाचं आणि चला तुम्हाला पण दाखवते. त्यांनी ज्ञानेश्वरी आणि अमृत अनुभव हे प्रसिद्ध ग्रंथ लिहिले. त्यांनी भक्ती, ज्ञान आणि सर्वांप्रती समानतेचा संदेश दिला. याच पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. आता विश्वास मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची
व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. देवशयनी एकादशीला भाविक जसे पंढरपूरला जात असतात तसेच कामिका एकादशीला म्हणजे आषाढी छोट्या एकादशीला ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला नेवासे येथे येत असतात. तर सर्व वारकरी संप्रदायाचं हे एक माहेर घर आहे पहा. सर्व वारकरी संप्रदाय इथं येऊन आणि आपलं पारायण हे करत असतात आणि एकमेकांना भेटत असतात. तर चला आम्ही आता निघालेलो आहोत पुढच्या वाटेला. तर पाऊस लागलाय, पाऊस सुरू झालाय. आणि तर मामाच्या गावाला मी या हायस्कूलमध्ये शिकायला होते. तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला पण पावसामुळे दिसलं नाही. ते म्हणले तेवढं सांग मा निरोप बाबा, नाही तर पाहुण्याने एवढा आग्रह केला तो का शेव घ्यायची तुम्हाला थांब रे. काय म्हणतो बाबाशे आले. तर मैत्रिणींनो, हे नेवासा शहर आमच्या मामाचं गाव आहे बरं का. आणि इथे ना जगताप बंधूंची शेव असते. तर आता अरुण भाऊ उतरलाय शेव घ्यायला. खूप भारी असतं बरं का इथलं. काय काय असतं ग? शेव हलवायची इथं जगताप बंधूची इथं. शेव, जिलेबी, लाडू, फरसन, हा भारी असतं. बालुशाही. मामा आणायचे ना. हा मामा आणायची लहानपणी. मामा नाही राहिले आता. आणि मामाच्या गावी आलो ना आम्ही सुट्टीला तर रोज ज्ञानेश्वरच्या मंदिरात सकाळ संध्याकाळ आहे का नाही. देवशयनी एकादशीला पंढरपूरची यात्रा असते आणि लहानी जी एकादश असते त्या एकादशीला सगळे वारकरी ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला नेवाशेला येत असतात. तर जेवढ्या काही दिंड्या आपल्या भागातून निघतात ना त्या सगळ्या दिंड्या माऊलींच्या दर्शनाला छोट्या एकादशीला येतात. तर आता इथं तयारी चालू आहे पहा. वारकऱ्यांच्या सगळ्या म्हणजे पालखी हे लावलेलं आहे आणि तिथं पण मंदिरात तयारी पण चालू आहे. सगळीकडे बोर्ड लावलेले आहेत. तर सगळ्या गावागावातून आता दिंड्या येणार आहेत पहा. रविवारी आहे छोटी एकादश, आषाढी एकादश. तर आमच्या गावातून पण भरपूर अशा दिंड्या येतात. यायचं काय दिंडीत येऊ ना आपण. यायचं का दिंडीत? वहिनीला हौस आलो होतो ना आम्ही 2-3 वेळेस आलो होतो दिंडीत. बरं सांगतो. तर आमच्या गावातून आहे ना सकाळी 8ला दिंडी निघाली ना थांबत थांबत दिंडी 5 वाजेपर्यंत माऊलींच्या दर्शनाला येते बरं का. भरपूर अशी गर्दी असते पहा. गावागावच्या दिंड्या इथे येत असतात, माऊलींचं दर्शन घेत असतात. आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेतल्यावर माऊलींचं दर्शन घेतल्याशिवाय वारकऱ्यांचं जे वारी असते ना ती पूर्ण होत नाही. तर हे ठरलेलं आहे सगळ्या वारकऱ्यांचं, माऊलींचं दर्शन घ्यायचं तरच त्यांची वारी पूर्ण होती असं मानलं जातं पहा. तर चला आता नेवाशातून खाऊ घेऊ. तर मैत्रिणींनो, इथं पावन गणपतीचं दर्शन घ्यायला आम्ही थांबलेलो आहोत. तर खूप अशा महिला होत्या बघा. दिंडीच आलेली होती गणपतीच्या दर्शनाला. तर लहानपणी आम्ही या गणपतीला आहे ना खूप अशी यायचो. मामांच्या मुली आम्ही सगळे या गणपतीच्या दर्शनाला यायचो. तर आल्यावर आम्हाला आहे ना ध्यान होतं आणि आम्ही सर्व देवांचे दर्शन घेतो पहा. तर आता बाळ पाहायला जायचंय. तर आता बाळाला कपडे घेतलेले आहेत. वाढलं असेल तर कमी कसं करायचं ते विचार करते. मला तरी सांगा तुम्ही. बाळ पाहायला जाणं हा एक आपल्यामध्ये जन्माचा सोहळाच असतो पहा. तर सुंदर अशा साड्या भावाने आम्हाला घेतलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने हा सोहळा पार पडला. तर आता आम्ही आलेलो आहोत रस्त्याने पुन्हा एका नर्सरीमध्ये. कारण आता झाडं दिसल्यावर मन तर राहवतच नाही. पुन्हा एका नर्सरीमध्ये आता आपण झाडं घेऊया. तर तुम्हाला आहे ना पूर्ण व्हिडिओ मी दाखवलेला आहे पहा. तर बघू आता आपण कोणते कोणते झाडं घेतो. काय मोरपंखी, हे मोरपंखी याच्यातच ठेवायची. सध्या पावसाळा आहे तर आम्ही ना परत आलो इथं आता नर्सरीमध्ये रोपं बघायला. तर आपण मागच्या वेळेस जे गुलाब आणले होते ना त्याला मस्त अशी फुलं यायला लागली बरं का, भारी फुटलीत. तर अजून कलर बघायचे मला. हे बघ ना पिवळं कणे, पिवळं कणे. ते ना बिनबियाचं लिंबू येते कशाला चिक्कूचे कलम आहेत ते. होय. हा
चिकू आले त्याला घ्यायचं का आपल्याला कळीचं इकडे कळी आहे, तुम्हाला घ्यायची असली ते कुठं कळ आहे बहिणी गळीच्या पलीकडचं पाहिजे भारी झाड. कळी नाही दिसत ते. शेवगा, बोरीचे रोप आहे, काय काय आहे, जांभळीचे, बोगनवेल. हे बोगनवेल पहा किती छान आहे, गुलाबी पांढरा कलर आहे, मस्त 2 कलर आहे. घेऊन टाका 50 रुपये. ते शमीचं झाड आहे बरं का ग, बरं का तुझ्या पलीकडे ते शमीचं झाड आहे. हां महादेवाला, गणपतीला. हां इकडच्या साईडला कोणतं घ्या 50ला. इकडलं कोणतं घ्या 60ला. जास्वंदीचे पेरूचे रोप दिसते, किती काळे आहेत बघ ना ते जास्वंदीला. वेगवेगळ्या प्रकारचे काय सुंदर फुलं आहे बाई. हे असं घ्या ना, हे घे ना स्वाती, घरात ठेवायला. कुठं ते कमळ ना, हा ते सुंदर आहे गाड्या. किती कळ आहे बघ, कळ पण विचार बरं केवढं बड्डे निमित्त काय छान आहे, छान मस्त मस्त मस्त. वा 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 वा, सगळं नर्सरीच झाली आता. काय आहे या झाडाचं नाव? या झाडाचं नाव काय आहे? छान सुंदर आहे, त्याच्यावर लगेच बसले किडा येऊन. तुझं नाव ना ॲथेरियम. 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 धर. चला चप्पल कोणाची राहिली? मी ठेवली. चला तर मैत्रिणींनो, इथं कपाशीच्या शेतामध्ये थोडेसे रील्स काढले आणि सूर्य मावळतीला गेलाय आता. तर सुंदर असा आज दिवस गेलाय आमचा, पहा सगळ्यांचा, आहे ना ग. छान मस्त माऊलींचं दर्शन झालं आणि पावन गणपतीचं दर्शन झालं, नाद बघितली, आहे का नाही? नात बघितली. ते मेन काम होतं. हां, तर चला, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले तर मैत्रिणींनो, आज जन्मदिवस असला तरी आहे ना, आम्ही कालच ज्ञानेश्वरीला जाऊन आलो आणि पैस खांबाचं दर्शन पण घेऊन आलो, पहा. आणि आज आहे ना छोटासाच बड्डे करायचा, आता छोटासा केक कापायचा. आणि आपल्या किचनमध्ये आहे ना ज्योती करते आज मखाण्याची खीर. तर दरवेळेस तरी काय बाहेर जायचं हे करायचं, तर म्हटलं चला आज आहे ना एकदम सिंपल साधा बड्डे करू. आणि काल स्वातीने मला गुलाबाचं रोप दिलं होतं, श्यामनी पण मला आहे ना छान असे झाडं दिलेत गिफ्ट. तर मग ते आज आहे ना दिवसभर मी म्हणजे थोड्या वेळ ते रोपण केले, कुंड्यामध्ये लावले, शिफ्ट केले आणि तुम्हाला दाखवते घरामध्ये किती सुंदर दिसते ते. तर आता ज्योती ना इथं खीर करते, पहा मखाण्याची. दूध आहे ना थोडंसं उकळून घ्यायचंय आणि मखाणे भाजून घेतलेत, नारळ खोबरं पण काढून घेतलंय, इथं विलायची आहे आणि ड्रायफ्रूट, काजू, बदाम. तर मस्त अशी मखाण्याची खीर आणि पिठलं तोंडी लावायला. तर असा बेत आहे आमचा आज, एकदम सिंपल आणि साधा बरं का आज. तर काल बाहेर गेलो आणि पाऊस झाला तर गाडीने एकदम भरून जाते, तर गाडी धुते. तर चला आता स्वयंपाक बिपाक झाला ना मग मस्त केक कापून घेऊ. तर हे एक इंडोर प्लॅन्ट भेटलेला आहे बरं का. तर मस्त असं इथं दिसतंय, पहा या कोपऱ्यात. तर इथं ठेवलंय ते प्लॅन्ट आहे ना, मला छान आहे ना, गिफ्ट मिळालंय. तर मस्त आहे की नाही, ते पण इथं ठेवलंय पहा असं टी व्ही जवळ. तर असं गिफ्ट मला मिळालंय बड्डेचं. एकदम 3D वाटतं. हा ना, 3D वाटतं, लय छान असं वाटतं. ते खरं नाहीच आहे असं वाटतं ना, प्लॅस्टिकचं वाटतं. प्लॅस्टिकचं वाटतं. हां पण ते खरं आहे. खरं आहे ते. हां
हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आका. हॅपी बर्थडे टू यू. ब्लेस यू. हा अरे सगळे ते गोष्टी ना करू. झालं बर्थडे गिफ्ट द्यायचं राहिलं ना. ते झालं नाव माहिती तुला. नाही सर्च करीन ना. हॅपी बर्थडे अक्का. अक्काला झाडांपासून खूप लागावे म्हणून आम्ही तिला हे गिफ्ट दिलेलं आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. माझ्या नातवंडांनी मला खूप सुंदर असं गिफ्ट दिले पहा. माझ्याकडून एक गिफ्ट देणार आहे आता मी. चला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद माझा बर्थडे केल्याबद्दल. आणि चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. बाय बाय. सबस्क्राईब नक्की करून जा.